तो सर्वांना अंमलात आणावा असं अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे. मोठी दुर्घटना घडलेली आहे. अमरावतीच्या रुग्णालयामध्ये आग लागली. 39 जे नवजात बालक होते ते प्रभावित झाले, तर 3 बालकांचा जागीच मृत्यू झाला. हो, मग त्याच्या आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य हे रसातळाला गेलेलं राज्य आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही. मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत, आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय. राहुल गांधीची स्पर्धा तुम्हाला शक्य नाही देवेंद्रजी. आता या क्षणी राहुल गांधी खूप पुढे निघून गेले. हे काल जे होते हे स्वयंसेवकांची मुलं होती त्यांच्या, बरं. ते एरवी फुल हाफ पॅन्ट घालतात, त्यांना काल फुल पॅन्ट घालून बसवलं होतं कालच्या त्या ह्याच्यामध्ये. हे त्यांनाही माहिती आहे देवेंद्रजींना. आणि सगळा पेड इव्हेंट होता. काही कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च कोणी केला? जो ठेकेदार शालेय पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार करतो, वाटाणावाला, बरं का, वाटाणा शिजत नाही ना 13 शिट्यानंतर, पगारिया नागपूरचा, तो हे खर्च करतो सगळे, म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात. पगारियाशी सर्वपक्षीय मला माहीत नाही, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आहे. कोणी असेल, जर त्याने गुन्हा केला तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं पाहिजे. हे तुमचे प्रश्न अत्यंत चुकीचे आहेत की सर्वपक्षीय, धर्मपक्षीय. गुन्हा केला आहे ना, आता झाला आहे ना, तुम्ही त्या मुलांची बाजू घेतली पाहिजे. पत्रकारांनी पगाराची काय बाजू घेते? पगार या सगळ्या पक्षाचा आहे म्हणून. माझा आहे का? माझं कोणी नाही, मला माहीत नाही, मी पक्ष बघत नाही. शालेय पोषण आहारामध्ये मुलांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न मिळतं आहे. तो कोणी असेल, तो ह्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, सर्व पक्षाचा, मग सर्व पक्ष गुन्हेगार आहेत. त्या मुलांची माफी मागा जाऊन सगळ्या पक्षांनी. आणखी एक प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की कुंभमेळ्याच्या मोठ्या, बघा, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे 1% म्हणजे 35 ते 38 कोटी रुपये हे जर ग्रामीण भागातल्या शाळांवर खर्च केले, शाळा वाचवण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे, मराठी शाळा, खर्च केले, त्या शाळा वाचतील. अशा प्रकारचं